विधान भवनाच्या बाहेर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन आहे आणि विधान भवनाच्या बाहेर दूध फेकून दुधाला भाव मिळाला पाहिजे अशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात येत आहेत। महत्त्वाची बातमी, सध्या विधिमंडळाचं कामकाज आतमध्ये सुरू आहे। पोश कार अपघात प्रकरण आणि पुण्यामध्ये गाजत असलेलं ड्रग्जचं प्रकरण या संदर्भात चर्चा सुरू असताना बाहेर मात्र दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। विधान भवनाच्या बाहेर सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। विधान भवनाच्या बाहेर दूध फेकून दुधाला भाव मिळाला पाहिजे अशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात येत आहेत। आमचे प्रतिनिधी विशाल सवने या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया विशालकडे। विशाल, दूध फेकलंय बाहेर आणि सध्या आंदोलन हे शेतकऱ्यांचं, दूध उत्पादक शेतकऱ्यांचं सुरू आहे, काय नेमके तपशील आहे? नक्कीच सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे या घडीला विधान भवनाच्या बाहेर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध फेकत आंदोलन केलेलं आहे आणि यावेळेस शेतकऱ्यांनी दुधाला भाव मिळालाच पाहिजे अशा स्वरूपाच्या घोषणा देखील दिल्या। त्याचबरोबर ज्या पद्धतीने दूध भुकटी जी आहे ती आयात केलेली आहे त्याच्या विरोधात देखील हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आणि यावेळेस दूध उत्पादकांचा जो प्रश्न आहे, दुधाला योग्य भाव मिळाला पाहिजे, या एक प्रचंड तापताना दिसतोय। ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। जरूर अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। तर दुधाला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। दूध भुकटी आयात केली आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। दुधाला दर शेतकऱ्यांसाठी मिळत नाहीये, या संदर्भात मोठं आंदोलन सध्या शेतकऱ्यांचं झालंय।